आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर तुषार तोटला सर. नमस्कार. तर त्यांच्याबद्दल सांगायचं एकाच वाक्यात म्हणजे मला असं वाटतं की सांगायला की फक्त 30 वर्षांचा अनुभव असं म्हणलं तर बास आहे. कारण त्यांनी इतक्या वर्षाचा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात असतो तेव्हा त्यांनी केलेलं काम असतं, त्यांना आलेले अनुभव असतात, त्यांनी कंप्लीट केलेले प्रोजेक्ट्स असतात, शेकडो प्रोजेक्टचा त्यांना त्यांच्या पाठीशी अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळी मजा येणार, वेगळा आनंद होणार आहे. त्यामुळे आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पांना थोडी फ्लॅशबॅक पासून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण या क्षेत्रात यावं? मी तसा मूळचा जळगावचा. माझं स्कूलिंग सगळं जळगाव मधून झालेलं आहे, लहाना सार्वजनिक विद्यालयातून. 84 ला मी पासआउट झालो आणि 84 नंतर त्या काळात साधारण इंजिनिअरिंग कॉलेजचं पेव खूप होतं आणि इंजिनिअरिंगला जावं असा एक खूप सारा विषय होता आणि जी बरोबरची जनरेशन आहे ती पण इंजिनिअरिंगला जात होती. स्वाभाविकपणे नकळतपणे इंजिनिअरिंग फील्ड स्वीकारलं आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. म्हणजे आणि तुम्ही इंजिनिअरिंग या फील्डकडे वळलात. पण मग त्याच्या पुढचा एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. इंजिनिअरिंग झाल्यापर्यंत तर एक वेगळा प्रवास असतो आपला, त्याच्या पुढे एक स्ट्रगल वेगळा असतो इंजिनियरचा, की पहिलं काम मिळेपर्यंत. पहिलं काम कसं मिळणार, कुणाच्या रेफरन्सनं मिळणार, तेव्हा काम करताना आलेली दडपणं, जेव्हा स्वतः वैयक्तिक प्रोजेक्ट केला तो, तर त्या प्रोजेक्टशी काही आठवणी तुमच्या जोडल्या गेलेल्या आहेत? नक्कीच. त्या काळात म्हणजे साधारण 89 ला मी डिप्लोमा पासआउट झालो आणि 90 ला मी काम सुरू करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये असं होतं की तो मंदीचा काळ होता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये. आणि असं होतं की जॉब तर करायचा आहे आणि जॉब करायचा आहे, तर त्या काळामध्ये एक मजेची बाग म्हणून सांगतो की त्या काळामध्ये साईटवर काम करणाऱ्या वॉचमनला 450 रुपये महिना पगार मिळायचा. आणि मी एका आर्किटेक्टकडे जॉब मागायला गेलो आणि त्यांनी मला विचारलं की किती पगार घेणार. तर त्यांना काम करायचं होतं, खूप इच्छा होती, अनुभव घ्यायचा होता. तर त्यांना सांगितलं की तू पगार तुम्ही ठरवा, फक्त वॉचमन पेक्षा 1 रुपया जास्त दिला तरी चालेल, पण मला तुम्ही मला काम करायचंय. असं करून माझ्या कामाची सुरुवात झाली. अगदी. पण माझ्या ती इतकी चांगली महत्वाची सुरुवात होती, त्यामुळे तुम्ही एवढ्या प्रोजेक्टचा 700-800 प्रोजेक्टचा टप्पा पार करू शकलात एवढ्या वर्षांमध्ये इतक्या सहजतेनं. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, पण एक गोष्ट यामध्ये कायम कॉमन राहिली, ते म्हणजे असतील लेबर किंवा कामगार. आणि त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं ही कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती साईटवर परिस्थिती हाताळता? नक्कीच. म्हणजे बांधकाम क्षेत्र सगळं काळानुरूप बदलत चाललंय. पूर्वी हे नुसतं सिव्हिल इंजिनिअरिंग होतं, पण ज्या पद्धतीने सगळ्या मशिनरीचं, तंत्रज्ञानाचं या सगळ्या विषयामध्ये इन्व्हॉल्वमेंट होत चाललंय, तर मला असं वाटतं की नुसतं सिव्हिल इंजिनिअरिंग न राहता आता हे सिव्हिलो मेकॅनिकल झालेलं आहे. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे पारंपरिक पद्धतीने काम करणारे जे कामगार आहेत त्यांचं पण स्किल इन्हान्समेंट काळानुरूप होणं आवश्यक आहे. आणि त्याकरता आम्ही जसे सिव्हिल इंजिनियर म्हणून प्रयत्नरत आहोत, तसंच वेगळ्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांनी या कामगारांचं स्किल इन्हान्समेंटसाठी पण काम करायला हवं, जेणेकरून या बांधकाम क्षेत्राची जी प्रगती आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आणि जी आवश्यक प्रगती आहे तंत्रज्ञान आणि क्वालिटी हे मेंटेन करण्यासाठी होईल. बरोबर, अगदी बरोबर. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये बरंच काम केलंय, त्याच्यामुळे हा एक प्रश्न आहे की रेसिडेन्शियल मध्ये बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या हा प्रोजेक्ट. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं, तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? बरोबर, अगदी छान प्रश्न आहे. विषय असा असतो की बांधकाम सुरू करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये आयुष्यभराची पुंजी तिथे लावलेली असते आणि ते स्वप्न त्याला पूर्ण करायचं असतं. तर तो सुरुवातीला बेस्ट क्वालिटी या सगळ्या चक्करमध्ये बऱ्याच वेळा आहे हायर ग्रेडचे मटेरियल वापरणं, आणि मग त्याचा एक जेव्हा सुपर फिनिशिंगची जेव्हा स्टेज येते तेव्हा त्याची गंगाजळी संपलेली असते आणि मग तो क्वालिटी कॉम्प्रोमाइज कडे जातो. त्यावेळी आमचं इंजिनियर म्हणून त्यांना लोकांना हे नॉलेज करून देणं किंवा अवगत करून देणं काम आहे की तुमचं जे बजेट आहे, जे तुमचं जे कामाचं एस्टिमेट आहे ते फुगायला नको. त्या दृष्टीने तुम्हाला कुठल्या गोष्टीचं अलोकेशन ऑफ जे फंड आहे ते एक वस्तूसाठी कशा पद्धतीने करायला पाहिजे
याचं नॉलेज जर आपण क्लायंटला प्रॉपरली देऊ शकलो तर मग क्लायंटला त्याच्या स्वप्नातलं घर, त्याला हवं असलेलं घर आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. अगदी बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो जरा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. आता ज्या आपण गोष्टीवर चर्चा करत होतो मगाशी, की जळगाव बद्दल, तुम्ही मूळचे इथले आहात, तुम्ही जळगावचा पण एक बदलता प्रवास बघितलेला आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे, ते म्हणजे जळगावच्या विकासाचं विजन, एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या 15-20 वर्षात कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला जळगावचा सर्वांगीण विकास बघायचा असेल तर? जळगावचं जे बदलतं स्वरूप आहे, म्हणजे मी 1969चा माझा जन्म आहे आणि तेव्हापासूनचा जळगावचा बदलता प्रवास पाहिलेला आहे. तर एक साधारण 80 ते 2000चं जे दशक होतं की जळगावमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरने सगळी काट टाकली होती. जळगावमध्ये मोठी मोठी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले, रस्ते उभे राहिले, पाण्याची लॉंग टर्म योजना सुरू झाली वाघूरची. तर त्या योजनांनी, लॉंग टर्म योजनांनी जे काम केलं ते आतापर्यंत त्या शहराला पुरत आलंय. पण काळानुरूप लोकसंख्या वाढली, तंत्रज्ञान बदलले, रिक्वायरमेंट्स बदलल्या. तर ह्या पुढच्या येत्या 25 वर्षाचं विजन ठेवून वेगवेगळ्या सेक्टर वाईज MIDC बनणं, त्या MIDC मधले क्लस्टर्स तयार होणं, हब्स तयार होणं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने ज्या पुढच्या नियोजनाच्या गोष्टी आहेत त्या होणं आवश्यक आहे. आणि सोबतच जसं शहर UDCTR चे नियम बदलले, युनिफाईड DCRचे, तर शहराची व्हर्टिकल ग्रोथ व्हायला लागली आहे. आतापर्यंत हे शहर हॉरिझॉन्टल स्प्रेड मध्ये होतं. तर व्हर्टिकल ग्रोथ होत असताना जशी बिल्डिंगची उंची वाढते तशी इथं काम करणाऱ्या आम्ही इंजिनियर्सची, बिल्डर्सची, यांची विचाराची जी उंची देखील वाढणं जरुरी आहे. वैचारिक उंची वाढणं देखील जरुरी आहे, की जेणेकरून सेफ्टीचे नॉर्म्स कसे पाळायला पाहिजे, थ्रेट्स काय असू शकतात, पुढे जाऊन त्या बिल्डिंग, हायराईज बिल्डिंग असतील त्या हायराईज बिल्डिंगचं काम करत असताना कुठल्या पद्धतीचे धोके आपण टाळायला पाहिजे, कुठल्या गोष्टींच्या फॅसिलिटीज आपण करायला पाहिजे. तर ह्या बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये आता नुसती बिल्डिंग इंडस्ट्री फक्त आर्किटेक्ट आणि इंजिनियर पुरती मर्यादित न राहता आता ही मल्टी इंजिनिअरिंग प्लॅनिंग मध्ये वळायला लागलेली, आणि MEP कन्सल्टन्सी ही जळगावमध्ये आता येणं आवश्यक आहे आणि त्याचा उपयोग करून बिल्डिंग बनणं जरुरी आहे. क्या बात आहे. फार महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत या सगळ्यासाठी, असं तुम्हाला वाटतं? म्हणजे या थोड्याला वेग मिळेल, गती मिळेल या सगळ्या विषयामध्ये ना. शासन आपल्या पद्धतीने आपापल्या परीने काम करत असतं. जसं मोठ्या बिल्डिंग यायला लागल्या, 8 युनिट पेक्षा मोठं घर बांधताय, तर रेरा जसा आलाय, तर रेरा कायद्याच्या अनुषंगाने जे ज्या गोष्टी पाळाव्या लागतायत त्याचे बिल्डर्सला सगळ्यांना नियम पाळून काम करायचं आहे, त्याला अधीन राहून काम करायचं आहे. 2 गोष्टी याच्यामध्ये, एक नियमाला कागदाला कागद लावून काम करणं एक गोष्ट वेगळी, आणि मला हे तंत्रज्ञान आत्मसात करून, एक क्वालिटी आत्मसात करून, आणि हे नियम मला खरोखर पाळायचे, मी लॉ अबायडिंग सिटीजन आहे आणि या पद्धतीने काम करायचं आहे. या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. तर प्रत्येक बिल्डरने, प्रत्येक इंजिनियरने पहिले मी या देशाचा नागरिक आहे, मी लॉ अबायडिंग सिटीजन आहे आणि त्या लॉला धरून मी काम करायचं आहे, हे जोपर्यंत तो मनाशी खुणगाट घालत नाही तोपर्यंत तो ते चांगल्या पद्धतीने काम नाही करू शकत. यामध्ये फार हाही महत्वाचा मुद्दा होता, कारण ती सुरुवात स्वतःपासून होते कुठल्याही गोष्टीची. म्हणजे शासन आपल्या परीने परत प्रयत्न करत असतं. आणखीन एक प्रश्न, म्हणजे आता अवघड प्रश्न आहे असा, की 700 प्रोजेक्ट कम्प्लीट केल्यानंतर तर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो तुमच्या जास्त हृदयाच्या जवळ आहे, जो करताना तुम्हाला अभिमान वाटला, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? मला सांगायला नक्कीच आवडेल. म्हणजे 2003 मध्ये जसं रिलायन्स इंडस्ट्रीने CDMA फोन लॉन्च केले, आणि त्यावेळी आमच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आली की आम्हाला रिलायन्सचं व्हेंडर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायची संधी मिळाली. आणि एका छोट्या Tier 3 सिटीमध्ये, Tier 4 सिटीमध्ये छोटी कामं करत असताना रिलायन्स सारख्या कॉर्पोरेट बरोबर काम करायची एक संधी आली. आणि कॉर्पोरेटचं प्लॅनिंग काय असतं, त्याचा थ्रस्ट काय असतो, त्याचा फॉलोअप काय असतो, आणि टाइमलाईन्स काय असतात, याचे इसेन्स आम्हाला शिकायला मिळाले. आणि जळगावमध्ये रिलायन्सचं एक मीडिया कन्व्हर्जन नोड सेंटर होतं G+2 बिल्डिंगचं, आणि आम्हाला टाइम लिमिट दिलेली होती 78 दिवसाची, आणि युथ होतो, काहीतरी वेगळं करायची धडपड होती, तर आम्ही ती बिल्डिंग 65 दिवसात पूर्ण केली. आणि रिलायन्स सारख्या कंपनीकडून आम्ही इन्सेंटिव्ह घेतलं. तर ही निश्चितच कॉर्पोरेटचा जो इसेन्स आहे तो आम्हाला तिथून शिकायला मिळाला. अगदी बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे?
एन नंबर ऑफ कंपनीज येतात, एन नंबर ऑफ त्यांचे मार्केटिंग गिमिक्स असतात, मार्केटिंगचे वेगवेगळे फंडेज असतात. पण हे सर्व करत असताना त्या कंपनीचं जी प्रॉडक्ट लाईन आहे, त्याची जी टेक्निकॅलिटी आहे, त्या टेक्निकॅलिटीचा वाचून उपयोग करून मग ब्रँडची निवड करणं हा त्यातला खूप मोठा भाग असतो. आणि ह्या सगळ्या विषयामध्ये ती कंपनी किती कन्सिस्टंटली सर्व्हिस देते हे महत्वाचं, हे खूप महत्वाचं. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजवर कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? आता रिसेंटली आयकॉन लॉन्च झाल्यापासून बऱ्यापैकी प्रोजेक्ट मध्ये आम्ही वापरले. तर कसा आहे तुमचा अनुभव त्यांच्या प्रॉडक्ट रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड? पहिले तर सगळ्यात जे की प्रॉडक्ट छानच आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे की जी तुमची टेक्निकल टीम आहे आणि मार्केटिंग टीम आहे, यांचा जो ह्युमन कनेक्ट आहे तो खूप छान आहे. आणि या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये पैसा येणं जाणं, मटेरियल देणं घेणं ही गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही ह्युमन कनेक्ट ठेवून वागता आहात हे खूप महत्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढ्याच वय असलेली मुलं आता जेव्हा येत आहेत, त्यांचं पहिलं पाऊल आहे की सिव्हिल इंजिनियर म्हणून, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सिनियर म्हणून? काळानुरूप जे बदल होत आहेत ना कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये, जी काम करणारी जी जुनी पोरं होती आणि आता येणारी नवीन पोरांना ग्रीनफील्ड प्रोजेक्टवर काम करायला कंटाळा येतो. आणि पूर्वीची जी जनरेशन होती ती बेसिक्स थेरी लर्न करून काम करायची. बरोबर. आणि आता नवीन जनरेशन जी आहे ती गुगलला म्हणजे गुगलशी डिपेंडंट राहून काम करते. कुठलीही गोष्ट लर्न करायची नाही, की कुठलीही गोष्ट घेतली आणि गुगल मधून शोधायचं आणि काम करायचं. तर गुगल हा उपयोगाचं माध्यम आहे, पण तुम्ही जेव्हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट मध्ये काम करत असतात बऱ्याच वेळा तिथं नेट कनेक्टिव्हिटी आणि या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम असतात. तर तुमचे बेसिक्स आणि थेरी ह्या पक्क्या असल्याशिवाय तुम्ही साईटवर काम नाही करू शकत. त्याच्यामुळे नवीन जनरेशनने बेसिक्स आणि थेरीवर काम करणं खूप आवश्यक आहे. फार काय बात. सो हे होते सिनियर इंजिनियर तुषार तोटला सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला एक वाक्य आठवलं, ते म्हणजे की परीक्षार्थी होऊ नका, ज्ञानार्थी व्हा. हा त्यातला माझ्या ते महत्वाचा भाग आहे, कारण ज्ञान असतं ते तुम्हाला कायम लॉंग टर्म टिकतं, तुमच्या सोबत असतं आणि त्यावर तुमचं करिअर पुढे घडत असतं. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी. सातशेचा टप्पा ऑलरेडी पार केलेला आहे. 1000 प्रोजेक्टसाठी आणि ते आयकॉनिक प्रोजेक्टसाठी तुम्हाला आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.